नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंगळवार 25 जूनला वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी आहे. बऱ्याच दिवसांनी अंगारकी संकष्टी आली आहे. तर ज्यांना संकष्टी उपवास करणे नव्याने सुरू करायचे आहे त्यांनी या अंगारकी संकष्टीपासून तुम्ही संकष्टी करण्यास सुरू करू शकता. ज्यांना वर्षभरातील 12 संकष्टी करणे शक्य नाही त्यांनी अंगारकी संकष्टी उपवास नक्की करावा. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे गणपती बाप्पांची उपासना प्रत्येकानेच करावी. श्री गणेश संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. असा कोणी मनुष्य नाही जो गणपती बाप्पांचा भक्त नाही. विघ्नहर्ता संकटमोचक गणपती बाप्पांची अंगारकी संकष्टीला आपण कोणती सेवा करावी, पूजा अर्चा कशी करावी याचा व्हिडिओ मी याअगोदर अपलोड केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. अंगारकी संकष्टी हा योग वर्षातून 2 वेळा येतो, पण 2023मध्ये अंगारक योग नव्हता, त्यामुळे बऱ्याच दिवसांनी अंगारकी संकष्टी तिथी आली आहे. या अंगारकी संकष्टीला आपण एक महत्त्वाची सेवा करू शकतो. या दिवशी आपण गणपती अथर्वशीर्षाची 11 आवर्तने करावीत. 11 आवर्तने करणे म्हणजे 10 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणणे व 11व्या वेळी अथर्वशीर्ष म्हणताना फलश्रुतीसहित म्हणणे. गणपती अथर्वशीर्ष म्हणणे जमत नसल्यास किंवा आपल्या मुलांनाही म्हणणे जमत नसल्यास आपण गणपती अथर्वशीर्षाचे श्रवणी करू शकता. अथर्वशीर्षाचे नेहमी पठण किंवा श्रवण केल्यामुळे ते पाठ होण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही गणपती स्तोत्राचे पठण करू शकता. गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे सर्व दिंडोरपंडित नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत. हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकूही शकता. अंगारकी संकष्टीला एक महत्त्वाचा उपाय आपण करायचा आहे. हा उपाय आपल्याला मनासारखा जोडदार मिळावा यासाठी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तांदूळ लागतील. त्या तांदळाला तुम्ही पिवळा रंग द्यायचा आहे. म्हणजेच आपण ज्याप्रमाणे लग्नामध्ये अक्षता तयार करतो त्याप्रमाणे त्या तांदळाला पिवळा रंग द्यायचा आहे. यासाठी आपल्याला 1 वाटीभर तांदूळ पुरेसे होईल. ह्या अक्षता घेऊन आपण आपल्या घराशेजारी असलेल्या 11 घरामध्ये जाऊन त्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर या अक्षता टाकायच्या आहेत आणि हात जोडून नमस्कार करायचा. गणपती बाप्पांना विनंती करायची आहे, ज्या पद्धतीने तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या आहेत तशाच अक्षता माझ्या डोक्यावरही पडू देत, मनासारखा जोडदार मिळू दे, अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या मंदिरातही जायचे आहे. मंदिरात जाताना 1 नारळ, दुर्वा, फुले घेऊन जायचे आहेत. जो नारळ आपण सोबत घेतला आहे तो नारळ हातामध्ये घेऊन त्यासोबत दुर्वा घेऊन यथाशक्ती त्यावर दक्षिणा ठेवावी. त्या नारळाचा शेंडा व दुर्वांचा शेंडा हा गणपती बाप्पांच्याकडे करायचा आहे व प्रार्थना करावी व आपल्या काही अडचणी आहेत त्या गणपती बाप्पांना सांगाव्यात. मनासारखा जॉब मिळावा, परीक्षेत यश मिळावे, लग्न जमण्यासाठी तसेच संतान प्राप्तीसाठी आणि काही अडचणी असतील तर त्या गणपती बाप्पांना सांगाव्यात. हे करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र: मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. परत एकदा सांगते, ऐका. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला सलग 108 वेळा म्हणायचा आहे. तुम्ही तेथे उभारून म्हणू शकता किंवा घरी येऊन म्हटला तरी चालेल. तो नारळ तेथेच ठेवायचा आहे, घरी आणायचा नाही किंवा तो फोडायचाही नाही. त्यानंतर मंदिरातून येताना कुठेही थांबायचे नाही, सरळ आपल्या घराकडे यायचं आहे. आपल्या घरातील गणपती बाप्पांना नमस्कार करावा. या पद्धतीने आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी करायची आहे. तुम्हाला शक्य असेल तितक्या सेवा तुम्ही या दिवशी करायच्या आहेत. या दिवशीची चंद्रोदय वेळ ही रात्री 10:21 आहे. तर चंद्रोदयाच्या वेळेमध्ये प्रत्येक ठिकाणानुसार बदल होतो. 1-2 मिनिटाचा फरक प्रत्येक ठिकाणी असेल. तर आपल्याकडे ज्यावेळेला चंद्रोदय आहे त्यावेळेतच आपण चंद्राची पूजा करावी, गणपतीची आरती करावी, चंद्राला अर्घ्य द्यावे, नैवेद्य दाखवावा आणि मगच आपण उपवास सोडावा. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग सारखा येत नाही, त्यामुळे प्रत्येकानेच अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा. आपल्या आयुष्यातील दुःखे संकटे नाहीश करण्यासाठी आपण विघ्नहर्ता गणपतीची उपासना करावी. तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.